श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला ज्या क्षणाची आतुरतेने वाट होती तो अधिक महिना अर्थात धोंड्याचा महिना पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. हा महिना दर 3 वर्षांनी येणारी एक सुवर्ण संधी आहे, जेव्हा केलेले छोटेसे दान आणि उपासना देखील अधिक पटीने फळ आपल्याला देतात. 2026 मध्ये हा पवित्र महिना कधीपासून सुरू होत आहे, त्याला धोंड्याचा महिना का म्हणतात, मुलीने आपल्या आईची ओटी का आणि कशी भरावी, जोडी बदलण्याची योग्य पद्धत काय, या सर्व प्रश्नांची सखोल आणि अचूक माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मुलीने आईला अशी कोणती वस्तू द्यावी जेणेकरून आपल्या मुलीची आणि आईची दोघींचीही प्रगती सुरू होईल, यावरती संपूर्ण एक व्हिडिओ आपण या आजच्या माहितीमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, 2026 मध्ये 18 मे 2026 सोमवारपासून हा महिना सुरू होणार आहे आणि 16 जून 2026 मंगळवारपर्यंत असेल. म्हणजेच हा संपूर्ण महिना आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. अधिक मास म्हणजे चंद्राच्या आणि सूर्याच्या गतीमधील अंतर भरून काढण्यासाठी अधिक जोडलेला महिना. त्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण या महिन्याचे स्वामित्व भगवान विष्णूंनी स्वतः स्वीकारलेले आहे. धोंड्याचा महिना असे म्हणण्यामागे महाराष्ट्रातील एक खास प्रथा आहे. या महिन्यात जावयाला 33 अनारसे किंवा खास धोंडे दान देण्याची प्रथा आहे. या प्रथेमुळे याला धोंड्याचा महिना हे प्रेमळ नाव मिळालेले आहे. हा महिना भगवान विष्णूंचे स्वरूप असल्याने या काळात केलेले दान, जप, तप आणि तीर्थयात्रा यांचे फळ अनेक पटीने अधिक मिळते. या महिन्यात नियमित ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते. अधिक मासातील सर्वात सुंदर आणि भावनात्मक प्रथेपैकी एक म्हणजे मुलीने आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणे. आईच्या ओटीचे महत्त्व यामागे कृतज्ञता आणि ऋणाची भावना आहे. आईने आपल्याला जन्म देऊन जे कष्ट घेतले त्याबद्दल तिचे आभार मानणे आणि तिला दीर्घायुष्य लाभवणे यासाठी प्रार्थना करणे हा त्यागामागचा मुख्य उद्देश आहे. मुलीने आईला साडी किंवा खण, ओटीचे साहित्य, तांदूळ, नारळ, हळदी, कुंकू, बांगड्या किंवा सोबत 33 पदार्थ, उदाहरणार्थ 33 अनारसे, 33 धोंडे, 33 फळे, 33 रुपये दान म्हणून द्यावेत. अधिक मासात विवाहित स्त्रिया जुनी जोडी बदलून नवी जोडवी घालतात, कारण जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जुनी जोडवी बदलण्यासाठी अधिक मासातील गुरुवार किंवा शुक्रवार हा शुभ दिवस निवडावा. नवीन जोडवी छान धुवून त्याची पूजा करावी, देवाजवळ ठेवून हळदी कुंकू अर्पण करून मग ती पायात घालावी. जुनी जोडवी घरात ठेवू नये, ती स्वच्छ करून आदरपूर्वक पवित्र नदीत किंवा समुद्रात विसर्जित करावी. कचऱ्यात किंवा डस्टबिनमध्ये फेकू नये. जोडी बदलताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या असतात. चुकूनही सोन्याची जोडवी पायात घालू नका. शास्त्रानुसार सोने हे लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ते पायात घालणे अशुभ मानले जाते. केवळ चांदीची जोडवी वापरावीत. आपली जुनी जोडवी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला वापरण्यासाठी देऊ नये. ती वैयक्तिक असल्याने आपण स्वतः विसर्जित करावी. जोडवी बदलण्यापूर्वी त्यांची पूजा न करणे ही चूक टाळा. देवासमोर हळदी कुंकू लावूनच ती बदलावीत. अधिक मासात तपश्चर्येचा महिना असल्याने काही भौतिक गोष्टी टाळल्या जातात. विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळावे. मांसाहार, मद्यपान आणि शक्य असल्यास कांदा लसूण टाळावा. सात्विक शुद्ध आहार घ्यावा. या महिन्यात केलेल्या मोठी रक्कम उधार देणे किंवा कर्ज घेणे टाळावे. हा आहे पुरुषोत्तम मास 2026चा संपूर्ण धार्मिक आणि पारंपरिक माहितीचा आढावा. हा महिना आपल्या अतिरिक्त पुण्य आणि भगवंताची कृपा मिळवण्याची संधी देत आहे. या काळात जास्तीत जास्त जप, दान, सेवा करून आपल्या सुखजीवनात सुख समृद्धी आणा. आता आपण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे अधिक मासामध्ये मुलीने आईला नेमकी कोणती वस्तू दिली पाहिजे. ही वस्तू जर मुलीने आईला दिली तर नक्कीच आपलं जे कल्याण आहे तर ते होण्यासाठी सुरू होईल. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, या महिन्यामध्ये मुलीने आईला नेमक्या कोणत्या वस्तू द्याव्यात, त्यामागील महत्त्व काय, तर या पवित्र महिन्यात आपले स्वामी भगवान विष्णू यांची पूजा अचूक पद्धतीने करावी. जर तुम्ही यंदा अधिक मासात आईला भेट देण्याचा विचार
करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. अधिक मासात आईला वाण दान देण्याची प्रथा आहे. याला केवळ दान न म्हणता जन्मदात्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. या महिन्यात आईला दिलेले दान हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या चरणी पोचते. यामुळे मुलीचे सौभाग्य वाढते आणि आईला दीर्घायुष्य लाभते. अधिक मासात 33 संख्येला विशेष महत्त्व असल्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर 33 फळे तुम्ही देऊ शकता. शक्य असेल तर 33 गोड अनारसे तुम्ही आईला देऊ शकता. आईसुद्धा तुम्हाला 33 अनारसे देत असते, कारण आपल्या मुलीला देखील दीर्घायुष्य लाभावं, तिचं सौभाग्य अखंड राहावं यासाठी आई जी आहे तर ते 33 वस्तूंचं दान करत असते. नाही तुम्हाला 33 पदार्थ देणं शक्य तर मग तुम्ही 33 रुपये आईला दान म्हणून आवर्जून द्यावे. त्याचबरोबर शक्य असेल तर तिला एक जे साडी असते, नवीन साडी तुम्ही घेऊन देऊ शकता. यापैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती तुम्ही आवर्जून द्या. आईला नमस्कार करून आशीर्वाद घ्या. तिला आसनावर बसून तिच्या पायाला स्पर्श करा. नंतर तिच्या साडीच्या पदरावर तांदूळ, नारळ, खण ठेवून ओटी भरावी. सोबत जी वस्तू आपण आणलेली आहे तर ती देऊ शकता. कोणतीही भेटवस्तू तुम्ही द्या. सांगितल्या पद्धतीने 33 वस्तू जर दिल्या तर खूप याचा चांगला फायदा होईल. पण नाही शक्य तर एक कोणतीही वस्तू द्या. नारळ देऊ शकता, फळं देऊ शकता किंवा 33 रुपये जरी दिले तरीही चालेल. हा विधी करताना मनात आईबद्दल आणि भगवंताबद्दल श्रद्धा आणि प्रेम असले पाहिजे. अधिक मासाचे खरे फळ प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंची नित्य आणि शुद्ध मनाने पूजा करणे आवश्यक आहे. याला पुरुषोत्तम उपासना असेही म्हणतात. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, पूजेच्या ठिकाणी किंवा देवघरात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. शक्य असल्यास तुळशीची माळ आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरावे. मूर्तीवर गंगाजल पंचामृताने अभिषेक करावा. भगवंताला पिवळी वस्त्र, फुले, चंदन अर्पण करावे. दही, दूध, साखर, फळांचा सात्विक नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर तुळशीच्या माळेनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असं रोज तुम्ही करू शकता. शक्य असल्यास पुरुषोत्तम महात्मा कथेतील एक अध्यायाचे वाचन रोज करा. विष्णूच्या पूजेत काही खास वस्तूंचा वापर करणे अत्यंत शुभ आहे. तुळस विष्णूंना खूप प्रिय आहे. प्रत्येक पूजेत तुळशीचे पान अर्पण करावी. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा दीपदान लावावा. अधिक मासात दीपदान करणे मोक्षदायक मानले जाते. दररोज संध्याकाळी देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावा. पिवळा रंग हा विष्णू आणि बृहस्पती यांचा आहे. यामुळे पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळ्या रंगांचा प्रसाद वापरल्यास शुभ फळ मिळते. रोजच्या पूजेनंतर तुमच्या क्षमतेनुसार दान करण्याची प्रतिज्ञा करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा जलदान करणे अत्यंत पुण्यकारक आहे. अधिक महिन्यात धोंड्याचा महिना आईला कृतज्ञतेची भेट देणे आणि भगवान विष्णूंची निष्ठापूर्वक पूजा करणे हेच आपल्याला या महिन्याचे खरे फळ आहे. आईचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा दोन्ही तुम्हाला या पवित्र महिन्यात लाभो हीच प्रार्थना आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबासोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.